आपण आज दिनांक 23 जानेवारी 2011 या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग ऑनलाईन एज्युकेशन मध्ये इयत्ता 10वी मराठी या ठिकाणी मी अर्चना शिवाजी झावरे, माणिकलाल मेहता, MPS स्कूल सेकंडरी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपण जो विभाग क्रमांक मागचं जे लेक्चर घेतलं होतं त्या ठिकाणी विभाग क्रमांक 4 जो आहे म्हणजे आपला प्रश्न क्रमांक जो 4 सुरू होतो तो म्हणजे भाषा अभ्यास। मीन्स यहाँ पे जो भाषा अभ्यास है उसको ही हम ग्रामर सेक्शन बोलते हैं। व्याकरण का जो भाग है उस पे वो सब आता है। अभी देखो कि ग्रामर सेक्शन हमें क्यों महत्वपूर्ण है। देखो कि हमें यहाँ पे 16 मार्क्स का ये ग्रामर विभाग है, भाषा अभ्यास है, वो बहुत इंपॉर्टेंट है। वहां पे हमें फुल ऑन मार्क्स मिल सकते हैं। इसके लिए हम वारंवार वहां पे क्या कर सकते हैं, फोकस कर सकते हैं। बघा, वारंवार जर आपण भाषा अभ्यासाकडे आपल्या ग्रामर व्याकरण भागाकडे जर पाहिलं तर नक्कीच आपण सरावानं हे त्या ठिकाणी काय करू शकतो, आपल्याला त्या ठिकाणी चांगले जे काही 16 मार्क्स आहेत आपल्या जे हातची मार्क्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो। आपण जे काही भाषा अभ्यास मध्ये जो काही आहे हा भाग पाहिलेला आहे, तरी पण एक थोडासा रिव्हिजन म्हणून आपण त्या ठिकाणी पाहूया। जो काही भाषा अभ्यास विभाग क्रमांक 4 जो आहे यामध्ये प्रश्न क्रमांक 4 जो है उसमें व्याकरण कृति यहाँ पे आती है। व्याकरण कृति में आपको क्या क्या पूछा जाता है। देखो, व्याकरण कृति में वाक्य प्रकार ओळखा। आता वाक्याचे प्रकार कोणते आहेत हे आपण अभ्यासलेले आहेत, पुन्हा एकदा ते पाहूया। वाक्य प्रकार ओळखण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क्स आहे। विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य। अभी ये कैसे हम देखेंगे। देखो, विधानार्थी वाक्य जो है या वाक्यात विधान मतलब स्टेटमेंट केलं जातं अशा वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात। देखो, विधानार्थी जो वाक्य है उसमें क्या आता है, तो सिंपल सेंटेंस रहता है। उसी बारे में हम क्या करते हैं, वो सिंपल सेंटेंस है, उसमें कुछ ऑर्डर नहीं है, प्रश्न चिन्ह नहीं है, उदाहरणार्थी प्रश्न नहीं है। ऐसा कौन सा भी सिंपल सेंटेंस आता है तो उसको हम क्या बोलते हैं, विधानार्थी वाक्य बोलते हैं। मी दररोज अभ्यास केला, तुला भेटून खूप आनंद झाला, सिंपल विधान है, सिंपल सेंटेंस है, इसके लिए हम विधानार्थी वाक्य वहां पे बोलेंगे। नंतर प्रश्नार्थी वाक्य, ज्या वाक्यात प्रश्न क्वेश्चन विचारला जातो अशा वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात। प्रश्न चिन्ह आता है जिस वाक्य में, वो जो वाक्य रहता है प्रश्नार्थी वाक्य। आपको यहाँ पे एग्जाम्पल भी दिख रहे हैं। उदाहरणार्थ जो एग्जाम्पल है, पांढरा रंग कोणाला आवडत नाही, प्रश्न चिन्ह आया है लास्ट में। इसके लिए ये जो सेंटेंस आता है वो प्रश्नार्थ वाक्य में आता है। नेक्स्ट देखो, उद्गारार्थी वाक्य, ये सब हमारा हुआ है, सिर्फ ओवरलुक हम कर रहे हैं, इसके लिए थोड़ा थोड़ा मैं जल्द ले रही हूँ। हमारा जो विभाग जो आ है वो हमें देखना है। उद्गारार्थी या उद्गारवाचक वाक्य, ज्या वाक्यात भावना मतलब आपके जो फीलिंग्स है वहां पे आपको व्यक्त होता है, वहां पे समझाया जाता है, दिखाई जाते हैं, तो आपको वो वाक्य किस प्रकार में आता है, विधानार्थी वाक्य। और उसके साथ साथ जो एक्सक्लेमेटरी मार्क्स आता है वो भी हमें समझ में आता है कि पढ़ने की भी जरूरत नहीं, एक्सक्लेमेटरी चिन्ह आता है तो हमें आंख बंद करके हमें वहां पे उद्गारार्थी या उद्गारवाचक वाक्य हमें लिखना है। आज्ञार्थी वाक्य, ज्या वाक्यात आज्ञा केली जाती, मतलब आपको ऑर्डर दिया जाता है कि ये करो वो करो, हमेशा आपको दिया जाता है, वो वाक्य जो रहता है वो आज्ञार्थी वाक्य वो रहता है। बघा, वहां पे दररोज अभ्यास करा, मुलांनो रांगेत चला, अशा प्रकारची आपल्याला काय दिली जाते, ऑर्डर त्या ठिकाणी दिली जाते। हे आपण त्या ठिकाणी प्रकार पाहिलेले आहेत। काही उदाहरण आपल्या त्या ठिकाणी आहेत की त्याच्यावरून आपल्याला ते वाक्य ओळखायला जातात, विचारले जातात। आणि महत्वाचं आहे की आपल्याला या ठिकाणी 2 गुण आहेत, फक्त आपल्याला वाक्याचा प्रकार त्या ठिकाणी ओळखायचा आहे। हमें सिर्फ वाक्य का प्रकार कौन सा है वो देखना जरूरी है। और वो देखते हुए हमें सबसे पहले एक बात जरूरी रखनी है कि भाषा अभ्यास में ग्रामेटिकली मिस्टेक बिल्कुल भी नहीं होनी चाहिए।
अदर जगह पे आपका ग्रामेटिकल मिस्टेक हो जाता है, काना मात्रा वेलांटी चुकते, तरी तुम्हाला त्या ठिकाणी कदाचित एक्झामिनर मार्क्स देऊ शकतो. पण जो काही ग्रामर आहे, व्याकरण आहे, या ठिकाणी तुम्हाला शब्द जशाच्या तसे लिहिणं अपेक्षित असतं. त्यामुळे लक्षात ठेवा की शब्द जशाच्या तसे येणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य किंवा उद्गारार्थी किंवा उद्गारवाचक चिन्ह हे जे काही वाक्य आहेत, हे आपण जे शब्द आहेत जशाच्या तसं येणं अपेक्षित आहे. माझ्या मते तुम्ही जास्तीत जास्त ते शब्दांचा सराव करावं, म्हणजे तुम्हाला ते काय होतील, लक्षात येतील. काल पुण्यामध्ये खूप पाऊस पडला. सिंपल वाक्य आहेत म्हणून विधानार्थी येतं. तुम्हाला शाळेत मराठी दिन साजरा करतात का? तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? प्रश्नचिन्ह आहे म्हणून प्रश्नार्थी वाक्य. पावसात भरभरून बोला, प्रवासात भरभरून बोला. आज्ञा केलेली आहे, तुम्हाला बोलायला सांगितलेलं आहे. ऑर्डर है वहां पे, इसके लिए वो कौन से आएगा, आज्ञार्थी वाक्य में आ जाएगा. वेळ खूपच मजेत गेला. सिंपल वाक्य आहेत, ना ऑर्डर आहे, ना एक्सक्लेमेटरी चिन्ह आहे, ना प्रश्नचिन्ह आहेत. विधानार्थी वाक्यामध्ये येईल. वाह, फारच सुंदर चित्र आहे हे. यहाँ पे एक्सक्लेमेटरी मार्क्स आया है, चिन्ह आया है, और उसके साथ साथ उन्होंने फीलिंग्स बताई कि उनको बहुत अच्छा लग रहा है. इसके लिए वो उद्गार अर्थी वाक्य में आ जाएगा. तुम्ही याल का आमच्या घरी? प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नार्थी वाक्य. शब्बास, चांगले काम केलेस. उद्गारार्थी वाक्य. क्यों? तो वहां पे क्या आया है, एक्सक्लेमेटरी चिन्ह है और फीलिंग्स उन्होंने बताया कि हाँ उसको अच्छा लग रहा है. मरगा झटकून टाका. ऑर्डर है, इसके लिए आज्ञार्थी वाक्य. मी नियमित व्यायाम करतो. विधानार्थी वाक्य. शिस्तीने वागा. यहाँ पे ऑर्डर है, इसके लिए वो आएगा आज्ञार्थी वाक्य में. देखो, अभी मैंने आपको बताया कि वाक्य प्रकार आपको 2 गुणों के लिए आता है. वहां पे पहचानने का रहता है. वाक्य प्रकार ओळखा, यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत. आणि वाक्यात रूपांतर करा, यासाठी सुद्धा तुम्हाला 2 गुण आहेत. आता वाक्य रूपांतर म्हणजे काय, थोडक्यात आपण पुन्हा एकदा पाहूया. वाक्याचा अर्थ न बदलता एक वाक्य दुसऱ्या वाक्यात प्रकारात बदल करणे, याला वाक्य रूपांतर असं म्हणतात. एक वाक्य है आपका, उसको क्या है, अर्थ बदल के नहीं देना है. वो अर्थ है वैसे ही रहना है, लेकिन क्या करना है, दूसरे वाक्य में, मतलब एक स्टेटमेंट से दूसरे स्टेटमेंट में आपको क्या करना है, वाक्यों को, सेंटेंस को कन्वर्ट करना है. जब आप वाक्य कन्वर्ट करेंगे तब उसका अर्थ बदलना नहीं चाहिए. महत्वपूर्ण है. देखो, अभी सबसे पहले विधानार्थी वाक्य का, आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य का प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य का उद्गारार्थी वाक्य, ऐसे आपको पूछा जाएगा. और उसके साथ साथ होकारार्थीचं नकारार्थी असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. बघा, या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला उदाहरण किंवा केस प्रकार हमें बोर्ड में क्वेश्चन पूछा जाएगा. विधानार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतरण, आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर. अभी आपको एक सिंपल सेंटेंस दिया जाएगा. देखो, यहाँ पे एग्जाम्पल है. प्रवासात भरभरून बोलावे, ऐसा आपको सेंटेंस दिया जाएगा और ब्रैकेट में आपको ऑर्डर दी जाएगी कि आपको क्या करना है. प्रवासात भरभरून बोलावे, आपको उन्होंने ऑर्डर क्या दिया है अंदर ब्रैकेट में, तो आपको क्या करना है, आज्ञार्थी वाक्य वहां पे करना है. मतलब सेंटेंस विधानार्थी है, उसको आज्ञार्थी वाक्य में क्या करना है, कन्वर्ट करना है. हम कैसे होगा वो, प्रवासात भरभरून बोलावे था, तो हमने क्या किया, वहां पे बोला. शिस्तीने वागा, यहाँ पे ऑर्डर है, वो ऑर्डर आहे. ऑर्डरचं काय झालेलं आहे, विधानार्थी वाक्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतरण झालेलं आहे. विधानार्थी वाक्य करत असताना आपलं काय होणार आहे, शिस्तीनं वागावे. ठीक है. अभी आगे का देखो, विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा आणि प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. कभी आपको क्या देंगे, सिंपल विधान रहेगा, उसको आपको प्रश्नार्थी वाक्य बनाने के लिए बोलेंगे, और प्रश्नार्थी वाक्य दिया जाएगा, उसको आपको क्या करना है, विधानार्थी वाक्य बनाने का है. एग्जाम्पल देखो, माझी शाळा घराजवळ आहे. विधान है, आपको
उन्होंने ब्रॅकेट में क्या बोला है, प्रश्नार्थी वाक्य करा. प्रश्नार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्नार्थी वाक्य करत असताना तुझी शाळा घराजवळ आहे का? प्रश्न चिन्ह. यहाँ पे ध्यान दो कि हमें जो वाक्यात रूपांतर करायचं आहे, वाक्य में हम जब रूपांतर करेंगे तब हमें सबसे महत्वपूर्ण याद रखना है कि जो प्रश्न चिन्ह है, उद्गार अर्थी चिन्ह है या फुल स्टॉप है, वो देना बहुत इम्पोर्टेंट है. उसके लिए भी हमारे मार्क्स जा सकते हैं. हमें आधा मार्क्स भी नहीं गंवाने का है. आपल्याला अर्धा मार्क्स सुद्धा जाऊ द्यायचा नाही. त्या ठिकाणी आपण सगळं परिपूर्ण वाक्य त्या ठिकाणी व्यवस्थित करून लिहायचं आहे. प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नचिन्ह देणं विसरायचं नाहीये. उद्गारार्थी असेल तर उद्गारार्थी चिन्ह द्यायला विसरायचं नाही. आणि त्याचबरोबर वाक्य संपल्यानंतर ज्यावेळेस फुल स्टॉप आहे, विराम चिन्ह आहे, त्या विराम चिन्हाचा त्या ठिकाणी काय करायचं आहे, वापर करणं योग्य आहे. दुसरा आपल्याला विचारलाय प्रश्न, या ठिकाणी उदाहरण आहे की तुला पेढा आवडतो का? प्रश्नचिन्ह आहे. तुझे मतलब पेढा तुला आवडतो का? हा प्रश्नचिन्ह वाक्य आहे. तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे वाक्य की विधानार्थी वाक्य करा. विधानार्थी वाक्य करत असताना मला पेढा आवडतो अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतो. आपल्याला नंतर एक प्रकार आहे तो विधानार्थी वाक्य चे उद्गारार्थी वाक्यात रूपांतरण आणि उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण. या ठिकाणी लक्ष द्या कि कब क्या क्या होता है कभी कभी कि बोर्ड एग्जाम में उद्गारार्थी या उद्गारवाचक ऐसे कभी चेंजेस आ जाते हैं, तो यहाँ पे डरने का नहीं है. तो यहाँ पे दोनों का अर्थ एक ही है. उद्गारार्थी और उद्गारवाचक ये दोनों एक ही अर्थ है. दोनों में से कौन सा भी शब्द आता है तो हमें जो एक्सक्लेमेटरी चिन्ह है वो हमें डालना है और अपना सेंटेंस पूरा करना है. सबसे महत्वपूर्ण है, ये आप दिमाग में रखो. कभी कभी बच्चे डर जाते हैं कि उद्गारवाचक उद्गारार्थी उद्गारार्थी वाक्य हम लिख रहे थे, हमारे दिमाग में था, लेकिन उद्गारवाचक कैसे आ गया. तो यहाँ पे दोनों भी हम क्या करते हैं, प्रयोग करते हैं. लेकिन कभी कभी आपको गुमराह करने के लिए तुम्हाला लक्ष विचलित करण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारे काय करू शकतात, ते उद्गारार्थी ऐवजी उद्गारवाचक वाक्य सुद्धा टाकू शकतात. असं कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये ते आपल्याला ऑर्डर देऊ शकतात. या ठिकाणी बघा तसंच उदाहरण आहे. हा मुलगा खूप उंच आहे. साधं विधान आहे आणि तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे उद्गारवाचक काय करा, वाक्य तयार करा. आता उद्गारवाचक मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत कि मैंने अभी आपको बोला है कि उद्गारवाचक आणि उद्गारार्थी दोनों एक ही अर्थ है, सिर्फ उनका अलग अलग नाम दिया गया है. तो हमें डरने का नहीं है. हमें आंख बंद करके हमें दिमाग में रखना कि एक ही हमें करना है कि हमें यहाँ पे एक्सक्लेमेटरी चिन्ह डालना है. देखो किती उंच आहे हा मुलगा और एक्सक्लेमेटरी चिन्ह यहाँ पे आएगा. किती सुंदर आहे हा ताजमहल. तुम्हाला काय दिलेले आहे ते वाक्य उद्गारार्थी दिलेले आहे, उद्गारवाचक वाक्य दिलेलं आहे. तुम्हाला कंसामध्ये सांगितलेलं आहे की विधानार्थी वाक्य करा. हा ताजमहल खूप सुंदर आहे. ठीक आहे, तर आपण अशा प्रकारे त्याच्यामध्ये करू शकतो. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते तुम्ही लक्षात ठेवा. उद्गारवाचक आलं किंवा उद्गारार्थी वाक्य आलं तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली एकच ऑर्डर आहे. दोन्ही एकच प्रकार आहेत, वेगळा प्रकार नाही. ठीक आहे. नंतर आपल्याला पुन्हा चौथा जो प्रकार आपल्याला करावा लागतो, होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतरण आणि नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतरण. तुम्हाला कभी कभी जो सेंटेंस असेल उसमें होकार दर्शाता है, लेकिन यहाँ पे हमें वाक्य रूपांतर करत असताना हमें याद रखना है कि हमें जो वाक्य है उसका अर्थ बदलना नहीं चाहिए. सबसे महत्वपूर्ण है कि हमें वाक्य को क्या करना है, रूपांतरित करना है. वाक्य बदलना है लेकिन उसका अर्थ बदल के नहीं देना है. वाक्याचा अर्थ आपल्याला बिलकुल बदलून द्यायचा नाही. त्या ठिकाणी उदाहरण बघा. आई रात्रभर जागी होती. हे होकारार्थी वाक्य आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑर्डर आहे की नकारार्थी वाक्य त्या ठिकाणी करा. आता नकारार्थी वाक्य, आई रात्रभर जागी होती म्हणजे आई रात्रभर झोपली नाही. हमने नाही हा काय आहे, नकार दर्शवणारा शब्द आहे, पण
या ठिकाणी आपण वाक्य रूपांतरित करत असताना आई रात्रभर झोपली नाही म्हणजे वो रात्रभर काय होती, जागी होती। यहाँ पे हमारा शब्द वाक्य का अर्थ बदल नहीं रहा है, लेकिन सिर्फ वहां पे क्या हो रहा है, वाक्य का जो होकारार्थी और नकारार्थी जो स्टेटमेंट आता है उसमें हमने थोड़ा सा चेंज वहां पे किया है। दूसरा वाक्य बघा, ताई बुटकी आहे, बुटकी नाही, ताई बुटकी नहीं, मतलब ताई बुटकी आहे का, वो शॉर्ट है क्या, तो नहीं। आपको अब उन्होंने ब्रॅकेट में दिया है की होकारार्थी वाक्य करा। ताई उंच आहेत, अशा प्रकारे आपल्याला जे काही थोडक्यात आपण या ठिकाणी होकारार्थी आणि नकारार्थी वाक्याचं रूपांतरण करत असताना जे काही आपण अपोजिट वर्ड म्हणजे विरुद्धार्थी शब्द यांचा वापर करून आपलं वाक्य जे काय आहेत ते होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी आपण करू शकतो। थोडक्यात बघा या ठिकाणी जर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर आई रात्रभर जागी होती, जागी होती, जागीला विरुद्धार्थी शब्द झोपली आणि होती तर नाही असं त्या ठिकाणी येऊ शकतं। आणि बुटकी, ताई बुटकी आहेत या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तर आपण या ठिकाणी स्क्रीनवर तर बुटकी खाली आणि नाही याच्या खाली अंडरलाईन केलेले आहेत आणि त्याचा अपोजिट शब्द बुटकीच्या अपोजिट उंच आणि नाहीच्या अपोजिट आहेत अशा आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, वाक्यात रूपांतरण करू शकतो। थोडक्यात मी ट्रिक्स तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली की आपल्याला होकारार्थीचं नकारार्थी वाक्य रूपांतर करत असताना हे आपण वापर करू शकतो। बघा या ठिकाणी बरेचसे उदाहरण आपल्याला अशा प्रकारे आपण विचारले करू शकतो। या ठिकाणी काही उदाहरणं आहेत, कंसातील सूचनानुसार वाक्य रूपांतर करा असं तुम्हाला प्रश्न विचारला जातो बोर्डामध्ये। बघा या ठिकाणी तुम्हाला एक पहिलं उदाहरण आहे, सर्वांनी रांगेत उभे राहा। तुम्हाला सांगितलेले आहेत हे वाक्य काय प्रकार आहेत, तर वाक्य प्रकार आहेत उभं राहा, तर वाक्य प्रकार कोणता येणार आहेत, तो या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य, ऑर्डर या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे आज्ञार्थी वाक्य आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, साधं सेंटेन्स विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं। सर्वांनी रांगेत उभे राहावे असं त्याचं रूपांतरण होईल। तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करावी, आज्ञार्थी वाक्य आहे सॉरी एकत्र करावी असं विधानार्थी वाक्य आहे, तुम्हाला आज्ञार्थी वाक्य त्या ठिकाणी करायचं आहे। तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, आपण त्या ठिकाणी ऑर्डर त्या ठिकाणी दिले करायला सांगितले आहेत, एकत्र करा, ठीक आहे। तिसरं वाक्य आहे, भारताचा विजय झाला, विजयाचा मी तुम्हाला सांगितलं आहे त्यांनी नकारार्थी शब्द करायला सांगितलेला आहे, तर विजयाला जो काही विरुद्धार्थी शब्द आहे पराजय, तर या ठिकाणी भारताचा पराजय झाला नाही असं आपण त्या ठिकाणी सेंटेन्स लिहू शकतो। बघा पुढचं वाक्य आहे, समीर खूप पुस्तके नको, होकारार्थी वाक्य बघा, समीरला थोडीच पुस्तके हवीत। नेक्स्ट सेंटेन्स बघा, ही इमारत खूप उंच आहे, याचं तुम्हाला काय करायचं आहे, उद्गारार्थी वाक्य करायचं आहे। किती उंच आहे ही इमारत, या ठिकाणी प्रश्न आपल्याला जे काही लक्षात ठेवा कि उद्गारार्थी वाक्य जे काही चिन्ह आहेत, एक्सक्लेमेटरी जो मार्क्स है यहाँ पे हमें डालना जरूरी है। हमने पूरा वाक्य बराबर लिखा लेकिन एक्सक्लेमेटरी चिन्ह हमने नहीं दिया तो हमें शायद अपना जो पेपर करेक्शन करने वाला है उसके दिमाग में शायद ऐसा भी हो सकता है उसको मार्क्स दे या नहीं दे, या कोई अच्छा रहेगा तो आधा मार्क्स दे सकता है और कोई ऐसे भी रहेंगे कि वो पूरा का पूरा आपका क्या करेगा, रॉन्ग करके 0 मार्क्स भी दे सकता है। यहाँ पे हमें ध्यान में रखना है कि हमें हमारा आधा मार्क्स भी नहीं जाने देने का या पूरा मार्क्स भी नहीं जाने देने का, हमें प्रश्न चिन्ह और उद्गारार्थी चिन्ह हमें कंपल्सरी यहाँ पे याद रख के डालना है। मतलब लक्ष ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी ते उद्गारार्थी चिन्ह आणि प्रश्नार्थी चिन्ह घालणं गरजेचं आहे। नेक्स्ट उदाहरण, मुलगा उंच आहे, प्रश्नार्थी वाक्य करा, मुलगा उंच आहे का असा त्या ठिकाणी प्रश्न करून आपण काय करू शकतो, वाक्यात रूपांतर त्या ठिकाणी करू शकतो। आपल्याला वाक्प्रचार त्या ठिकाणी येतात, वाक्प्रचार आपल्याला प्रामुख्याने 4 गुणांसाठी आहेत। या ठिकाणी माझ्याकडे मी तुम्हाला नेक्स्ट पुढे गेल्यानंतर माझ्याकडे काही मी पूर्ण धड्यातली जी काही वाक्प्रचार आहे ती मी एका पेजवर जवळजवळ 170 वाक्प्रचार मी एकाच पेजवर लिहून ठेवलेली आहेत। मी तुम्हाला आपलं हे जे पुढे पुढे जाईल त्यावेळेस मी ते नक्कीच तुम्हाला दाखवेल।
जमल्यास तो तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवावं। मैंने जो वाक्प्रचार निकाल के रखे हैं वो आप उसका स्क्रीनशॉट करके रखेंगे तो आपको एक ही साथ पूरे जो लेसन है उसके वाक्प्रचार एक ही जगह पे आपको मिल जाएंगे। ठीक है, लेकिन देखो हमें बहुत महत्वपूर्ण है वाक्प्रचार, क्योंकि उसके लिए हमें 4 गुण है और आपको 2 वाक्प्रचार का अर्थ लिख के वाक्यात रूपांतरण त्या ठिकाणी करायचं असतं। या ठिकाणी अंगाचा तिळपापड होणे, चेहरा पडणे, मरगळ झटकणे, अशा प्रकारे आपल्याला 3 वाक्प्रचार दिले जातात। वाक्प्रचार मीन्स मुहावरे। तर वाक्प्रचारांचा आपल्याला काय करायचं असतो, अर्थ सांगून वाक्यात त्या ठिकाणी उपयोग करायचा असतो, कोणताही 2। या ठिकाणी तुम्ही जर फक्त सिर्फ वाक्याचा वाक्प्रचाराचा अर्थ लिहिला तर त्यासाठी 1 गुण आहेत आणि वाक्यात रूपांतर केलं, वाक्यात प्रयोग केला तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, त्याला 1 गुण आहेत। अशा प्रकारे तुम्हाला एका वाक्प्रचाराला 2 गुण अशा प्रकारे मिळणार आहेत। अंगाचा तिळपापड होणे, खूप रागेनं। सिंपल मतलब सिंपल सेंटेंस बनाओ कि उसमें आपका ग्रामेटिकली मिस्टेक नहीं होगा और आप अच्छे से मार्क्स मतलब अपने मार्क्स बटोर सकते हो। देखो, अंगाचा तिळपापड होणे, खूप रागेने वाक्य काय आहे बघा कसं बनवलेलं आहे। निलेशने अंगणातील रांगोळी पुसल्यामुळे निलिमाचा अंगाचा तिळपापड झाला। रामने काम खराब केल्यामुळं त्याच्या आईच्या अंगाचा तिळपापड झाला। ठीक आहे, पुढचं आहे चेहरा पडणं, शरम वाटणं। चेहरा पडणं, शरम वाटलं। सुमितची लबाडी काकांनी ओळखल्यामुळे त्याचा चेहरा पडला। आपण अजूनही सिंपल वाक्य त्या ठिकाणी करू शकतो। रामने पढ़ाई में उसको रामला परीक्षेमध्ये गुण कमी आल्यामुळं त्याचा चेहरा पडला। अशा प्रकारे आपण काय करू शकतो, छोटं सिंपल वाक्य आपण त्या ठिकाणी करू शकतो। या ठिकाणी खूप अवघड वाक्यामध्ये जाऊ नका। आप बहुत डिफिकल्ट वर्ड में सेंटेंस में जाओ मत, सिंपल सेंटेंस बना के छोड़ दो। मरगळ झटकणे, आळस सोडणे। वाक्य बघा, सकाळी मरगळ झटकून अभ्यासाला लागावे। अभ्यासाला काय करायचं आहे, मरगळ झटकून अभ्यासाला लागायचं आहे। अशा प्रकारे वाक्प्रचार आपल्याला अर्थ आणि वाक्यात उपयोग आपण करू शकतो। त्या ठिकाणी जो आपला मेन आहे हे आपण फक्त ओव्हरलुक केलेलं आहे, हे आपलं लेक्चर झालेलं होतं, पण मला असं वाटलं की महत्वाचं आहे म्हणून ते रिवाइज केलेलं आहे। आता जो आपला भाषिक घटकावर आधारित कृती जो घटक आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला किती गुण आहेत, 4 गुण आहेत। तर या ठिकाणी आपल्याला शब्द संपत्ती, या शब्द संपत्तीसाठी 4 गुण आहेत। तर या ठिकाणी शब्द संपत्तीसाठी 4 गुण आहेत। बघा, शब्द संपत्तीमध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतो, समानार्थी शब्द, विरुद्ध अर्थी शब्द 1 गुणासाठी, शब्द समूहाबद्दल एक शब्द त्याच्यासाठी 1 गुण, वचन बदला 1 गुण, लिंग बदला 1 गुण। आता यापैकी ये जे अपने समोर जो 5 आपको कृतियां बताई गई है उसमें से कौन से भी 4 कृति आपको बोर्ड एग्जाम में पूछे जा सकते हैं। अभी इसमें से ही 4 रहेंगे, इससे सिवाय कोई दूसरा नहीं रहेगा। मेरे पास मैंने समानार्थी शब्द, विरुद्ध अर्थी शब्द, शब्द समूह बदल एक शब्द, वचन बदला, लिंग बदला, ये मैंने अपने जो किताब है उसमें से पूरा निकाल के रखा है। बाद में दिखाऊंगी, आप कृपया करके उसका जो स्क्रीनशॉट है निकाल के अपने पास रखो। ठीक है, आगे जाते हैं। आता जे काही शब्द संपत्ती आहे त्यामध्ये 4 गुण आहेत। त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, खालील प्रश्नांचे समानार्थी शब्द लिहा। गुण आहेत 1, त्या ठिकाणी आपल्याला एका गुणासाठी आहेत। आता त्या ठिकाणी समानार्थी शब्द मतलब उसका सिमिलर शब्द कौन सा है हमें वहां पे लिखना जरूरी है। मित्र, मित्राला समानार्थी शब्द दोस्त, दोस्ती, सखा, सवंगड़ी और भी बहुत सारे रहेंगे तो आप वहां पे लिख सकते हो। पाऊस, पर्जन्य, वर्षा, अशा प्रकारे समानार्थी शब्द त्या ठिकाणी येतात। पुढील बघा, खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा।
ऑपोजिट वर्ड। देखो कि हमें शब्द का अर्थ मालूम होना चाहिए, तभी हम उसका आंसर लिख सकते हैं। हमें समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द ये ही मालूम नहीं रहेगा तो हमें उसका आंसर नहीं समझ में आएगा। देखो सबसे महत्वपूर्ण है, हमें मराठी है, बहुत बच्चे अपने नॉन महाराष्ट्रियन रहते हैं तो उनको उसका अर्थ मालूम नहीं रहता, लेकिन हमें सबसे पहिले अर्थ मालूम करके लेना जरूरी है। सगळ्यात आधी आपल्याला अर्थ माहिती असणं गरजेचं आहे। समानार्थी शब्द मतलब सिमिलर शब्द वर्ड, और विरुद्धार्थी शब्द मीन्स अपोजिट वर्ड। तो यहाँ पे विरुद्धार्थी शब्द लिहा, त्याच्यासाठी आपल्याला एक गुणासाठी विचारलं जातं आनंद दुःख, गरीब श्रीमंत, अशा प्रकारे आपल्याला एक मार्कासाठी विचारलं जातं। आता पुढचा जो काही भाग विचारला जातो तो म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा। पायात चप्पल न घालता, आता पायात चप्पल न घालता चालणारा जो कोण असतो तो अनवाणी असतो किंवा संत साधू असंही त्याच्या ठिकाणी लिहू शकतो, पण शक्यतो लिहिताना आपल्याला लिहायचं आहे पायात चप्पल न घालता अनवाणी, असं आपण त्याचं उत्तर लिहू शकतो आणि या ठिकाणी त्याच्यासाठी आपल्याला एक गुण आहे। त्यानंतर आपल्याला जो काही वचन बदला, आता वचनाचे प्रकार किती आहेत, एक वचन आणि अनेक वचन। एक वचन असेल तर आपल्याला काय करायचं असतं, त्याचं अनेक वचनामध्ये रूपांतर करायचं असतं आणि अनेक वचन दिलेलं आहे तर त्याचं काय करायचं असतं, एक वचनामध्ये रूपांतर करायचं है। यहाँ पे ध्यान दो कि वचन हमें बदलना है तो कैसे बदलना है, सबसे पहले हमें वचन के प्रकार मालूम होने चाहिए। एक वचन है तो उसको हमें क्या करना है, अनेक वचन में कन्वर्ट करना है, और अनेक वचन रहेगा तो उसको एक वचन में कन्वर्ट करना है। देखो एग्जाम के तौर पे पिशविया, पिशवी, पिशव्या, मतलब पिशवी क्या है, एक वचन है, एक ही पिशवी है इसके लिए वो एक वचन में आता है। और जब हम पिशव्या ऐसे बोलेंगे तो वहां पे बहुत सारे पिशव्या आते हैं, मतलब एक के ज्यादा, दो या बहुत सारे, उसमें क्वांटिटी बढ़ जाती है। मिनटे, अभी ये कैसा है, अनेक वचनीय है तो उसको हमें क्या करना है, एक वचन में। मिनटे और मिनट ये क्या आएगा, एक वचन में आ जाएगा। उसके साथ साथ देखो चप्पल, चपला, खुर्ची, खुर्चा, इस प्रकार हमें क्या करना है, एक गुणों के लिए वो लिंग सॉरी वचन बदलना आने वाला है। अभी लिंग बदला, लिंग के प्रकार कौन से हैं, स्त्रीलिंग, पुल्लिंग और नपुंसकलिंग लिंग। अभी थोड़ा सा हम वहां पे ध्यान लेंगे। स्त्रीलिंग, ती मुलगी, ती जब आता है तो उसको हम क्या बोलेंगे, स्त्रीलिंग। तो मुलगा, वहां पे वो जो आता है तो वो पुल्लिंग। और ते झाड़, मतलब उसमें स्त्रीलिंग भी नहीं आता, पुल्लिंग भी नहीं आता, वह जब जो टाइप आता है उसको नपुंसकलिंग बोला जाता है। यहाँ पे एग्जाम्पल देखो, लिंग बदला, मुलगी, ती मुलगी, म्हणून आपल्याला लक्षात येतं की ती स्त्रीलिंग आहेत। मग मुलगी, मुलगी काय आहेत, स्त्रीलिंग आहेत, आपल्याला लिंग काय बदलायचं आहे, पुल्लिंग मध्ये घ्यायचे, तर मुलगी, मुलगा, गाय स्त्रीलिंग मध्ये आहेत तर त्याचं पुल्लिंग मध्ये काय होतं, बैल। आता या ठिकाणी पुल्लिंग मध्ये म्हातारा आहे तर स्त्रीलिंग मध्ये काय येणार, म्हातारी। लेखक पुल्लिंग मध्ये आहे तर त्याचं स्त्रीलिंग मध्ये काय येणार आहे, लेखिका। आता या ठिकाणी आणखी उदाहरण मी एखादं सांगते की लिंग मध्ये पुल्लिंग मध्ये कवी आहे तर स्त्रीलिंग मध्ये काय येणार आहे, कवयित्री। अशा शिक्षक पुल्लिंग मध्ये आहेत तर त्याचं स्त्रीलिंग मध्ये काय येणार आहे, शिक्षिका। असं तुम्हाला एक मार्कासाठी लिंग बदला असं त्या ठिकाणी येऊ शकतं। या ठिकाणी नंतरचा जे काय आहेत, लेखन नियमानुसार लेखन करा, यासाठी 2 गुण आहेत। या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। या ठिकाणी खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा, म्हणजे या ठिकाणी लेखन नियमानुसार लिहा म्हणजे काय आहेत, तर ग्रामॅटिकल मिस्टेक आहेत, काना मात्रा वेलांटीमध्ये काहीतरी चुकीचं दिलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे, वाक्य मध्ये शोधायचंय आणि ते शोधून दुरुस्त करून, मतलब जो सेंटेंस है वो हमें क्या करना है, अच्छे से क्या करना है, देखना है कि किसमें गलत आया है, वो करेक्शन कर से वाक्य हमें फिर से रिपीट कर लिख के
लिखना है मतलब वो सुधारून, मतलब जो गलत है वो सीधा करके जो सही वर्ड है वो डाल के हमें वाक्य फिर से लिखना है. आता या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय सगळ्या. आता भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहेत. आता सगळ्या जो आहेत या ठिकाणी जे आपल्याला वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये चा उल्लेख केलेला आहे. पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काय असतो? असतो. म्हणून त्या ठिकाणी सगळ्यात भारी ॲप डोक्याच्या कवटीत. आता कवटीत टीला ला जो वेलांटी आहे तो चुकीचा आहे. पहिली वेलांटी नसते तर दुसरी वेलांटी असते. म्हणून त्या ठिकाणी जे करेक्शन केलेलं आहे त्या ठिकाणी सगळ्यात आणि कवटीत हे त्या ठिकाणी आपण करेक्शन केलेलं आहे आणि बोर्ड एक्झामला सुद्धा जसं आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, की जे शब्द चुकीचे होते ते आपण दुरुस्त करून लिहिलेले आहेत. त्यांच्या खाली काय केलेले आहेत? अंडरलाईन केलेले आहेत. तसंच अधोरेखित त्या ठिकाणी करायचं आहे. आप पेंसिल से यहाँ पे क्या करना है? थोड़ा-सा अंडरलाइन कर दो की आपने ये चेंजेस वहाँ पे किए थे. आता मी सगळ्या शाली गरीब श्रमिकांना वाटल्या. आता या ठिकाणी कोणते शब्द चुकीचे आहेत? मी नेहमी कोणती असते? दुसरी असते, पहिली नसते. शाली या शालीला ला पहिली वेलांटी आहे, त्याला कशी असते? दुसरी वेलांटी त्या ठिकाणी असते. त्यामुळं जे काही बदल आहेत ते त्या ठिकाणी लिहायचे आणि बदल झालेले शब्द त्या ठिकाणी काय करायचे आहेत? अधोरेखित करायचे आहेत. उसके नीचे अंडरलाइन करके हमें वो उनको दिखा देने का है कि हमने ये चेंजेस किया है. त्या ठिकाणी नंतर येतो गटातील अचूक शब्द लिहा. ओळखा. आपको एक सही शब्द क्या करना पड़ता है? लिखना पड़ता है. अभी देखो कि यहाँ पे परीक्षा, 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 परीक्षा. अभी कौन-सा जो शब्द है वो कौन-सा सही है? या शब्दापैकी शब्द योग्य कोणता आहे? हे या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आता परीक्षा जर हा शब्द बघितला तर परीक्षाला ला काय आहे? दुसरी वेलांटी आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी उत्तर तुमच्या डोळ्यासमोर आहे की परीक्षा. आशीर्वाद, बहुत बच्चे हैं कि लिखते हुए या बहुत ऐसा होता है कि आशीर्वाद ये शब्द कैसे लिखा जाता है? तो यहाँ पे बहुत समय में क्या होता है कि कभी मतलब बहुत लोग रहते हैं कि उनका आशीर्वाद ये शब्द है, क्या होता है वो कंफ्यूज हो जाते हैं. अभी आशीर्वाद इसमें से सही कौन-सा है? शी को दूसरी वेलांटी है और व जो है उस पे रफार दिया गया है. तो जो वर्ड है वो देखो कि आशीर्वाद सही कौन-सा है? इस प्रकार हमें प्रश्न पूछा जाता है. इसके लिए आपको 2 गुण है. आता विराम चिन्ह मतलब सिम्बॉल्स. कोण-कोण से सिम्बॉल्स हे वाक्यात आपल्याला सिम्बॉल्स त्या ठिकाणी काय केलं जातं, की वाक्यप्रकार आपल्याला ओळखायला सांगितलं या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करावा लागतो किंवा त्या ठिकाणी विरामचिन्ह वाक्य असलेलं काय दिलं जातं? सेंटेन्स दिलं जातं. त्यातून आपल्याला विरामचिन्ह ओळखा असं विचारलं जातं किंवा विरामचिन्हांचा वापर करा असं त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. या दोन्हीपैकी कोणताही प्रश्न आपल्याला बोर्ड एक्झामला येऊ शकतो. यासाठी आपल्याला 2 गुण आहेत. वाक्य बघा कशाप्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालील वाक्यात योग्य विराम चिन्हांचा वापर करा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की यहाँ पे हमें 2 टाइप के क्वेश्चन पूछे जा सकते. एक तर तुम्हाला विराम चिन्हांचा वापर करा असं सांगितलं जाईल किंवा विराम चिन्ह दिले जातील त्याचे तुम्हाला नावं त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. बघा गांधीजींनी चले जाओ ही घोषणा केली. या ठिकाणी वाक्य सिंपल आहे. फक्त चले जाओ याला काय करायचं आहे? एकेरी अवतरण चिन्ह मतलब सिंगल इन्वर्टेड कॉमा यहाँ पे हमें करना है. हमें ध्यान में रखना है सिंगल इन्वर्टेड कॉमा को ही मराठी में क्या बोलते हैं? एकेरी अवतरण चिन्ह. ठीक है. वाघ, बिबळ्या, रानकुत्री अशा पिल्लांच्या सांभाळ शत्रूचा धोका होता. आता वाघ, बिबळ्या आता या ठिकाणी जो एक्सक्लेमेटरी चिन्ह आया है वो बिल्कुल ही सही नहीं है. तो यहाँ पे हमें क्या करना है? एग्जाम्पल के तौर पे उन्होंने दिया है वाघ, बिबळा, रानकुत्री. तो वहां पे क्या करना है? स्वल्प विराम करना है. स्वल्प विराम मतलब कॉमा करके वो सेंटेंस हमें लिख के लास्ट में फुल स्टॉप डालना जरूरी है. यहाँ पे देखो चिन्ह को बहुत महत्व है. विराम चिन्हांना खूप महत्व आहे.
विराम चिन्हामध्ये स्वल्प विराम, प्रश्नचिन्ह, जे काही एकरी अवतरण चिन्ह, त्याचबरोबर उद्गारवाचक चिन्ह आणि जो काही आपण फुल स्टॉप बोलतो, पूर्ण विराम, अर्धविराम, हे सगळं येतात ते आपण त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघा, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं असतं, विराम चिन्हांचा वापर करायचा असतो. वेगवेगळे एक्झाम्पल त्या ठिकाणी येऊ शकतात. त्याचं तुम्ही योग्य वाक्य वाचून त्या ठिकाणी काय करायचं आहे, वाक्याचा विराम चिन्हांचा वापर करायचा आहे. नंतर बघा, पुढील वाक्यातील विराम चिन्ह ओळखा. मावशी, डबल इन्व्हर्टेड कॉमा आहेत. मावशी कॉमा तुम्ही कुठे राहतात, प्रश्नचिन्ह या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. डबल इन्व्हर्टेड कॉमा केलेला आहे. लिहिताना कसं लिहिलेलं आहे, दुहेरी अवतरण चिन्ह, नंतरचा आहे कॉमा केलेला आहे, स्वल्प विराम, प्रश्नचिन्ह आहेत म्हणून प्रश्नचिन्ह, असं त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, लिहू शकतो. या ठिकाणी जे काय आपलं हे जे होतं ते पीपीटी प्रेझेंट माझी झालेली आहेत. पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे की माझ्या जे काही मी विरामचिन्ह किंवा या ठिकाणी माझं जर स्क्रीन दिसत असेल तर या ठिकाणी समानार्थी शब्द, मी काही जे काही पुस्तकामध्ये असणारे सगळे समानार्थी शब्द जे आहेत या ठिकाणी काय केलेले आहेत, एकाच पेजवर त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की मी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, प्लीज मी दाखवत आहे तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या की या ठिकाणी समानार्थी शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी समानार्थी शब्दांमध्ये जी काही आपल्याला परीक्षेला विचारले जातात हे त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. विरुद्धार्थी शब्द त्या ठिकाणी आहेत. विरुद्धार्थी शब्द सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. एकाच ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ते लिहून ठेवलात तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. नंतर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला ते पाहायला मिळतील. त्याचबरोबर वाक्प्रचार आहेत. वाक्प्रचार मी तुम्हाला दाखवते की मी त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट करून ठेवलेला आहे. एकाच ठिकाणी तुम्हाला वाक्प्रचार त्या ठिकाणी पाहायला मिळतील. देखो यहाँ पे स्क्रीनशॉट मार के लेना. एक ही जगह पे आपको सब मिल जाएगा. आपको ढूंढने की भी जरूरत नहीं है. सिर्फ आपको क्या करना है, एग्जाम के टाइम ये सब आपको क्या करना है, उसके अर्थ यहाँ पे दिए गए हैं. सेंटेंस आप खुद के मन से पढ़ सकते हो. लिंग ओळखा. थैंक यू. इसको कुछ पूछना है तो पूछ सकते हो. मिस हाँ बोलो. मिस, वाक्य परिचय में हमें मुहावरे का मतलब तो पता है मगर उसका अर्थ, सिमिलर अर्थ पता है तो हम सिमिलर अर्थ लिख सकते हैं? नहीं, वाक्प्रचार हम लिखते हुए हमें वाक्प्रचार का अर्थ लिखना है, लेकिन वाक्य जो हमें दिया गया है वाक्प्रचार का वही हमें क्या करना है, आगे वहां पे सेंटेंस में आना चाहिए, अर्थ नहीं आना चाहिए, ये ध्यान में रखो. यस मिस, मगर हमें अर्थ लिखते ना, 1 मार्क्स अर्थ के लिए मिलता है तो हमें उसका सिमिलर अर्थ पता है तो 1 मार्क्स और सेंटेंस, सुनो, आप अर्थ के लिए 1 मार्क्स है और सेंटेंस के लिए 1 मार्क्स है. तो यहाँ पे आप अर्थ लिखते हो तो आपको 1 मार्क्स मिलेगा, लेकिन सेंटेंस गलत हो जाता है तो आपको वहां पे 1 ही मार्क्स मिलेगा, उसको 0 मिलेगा फिर. लेकिन ध्यान रखो कि अर्थ लिखते हुए हमें अर्थ लिखना है, लेकिन सेंटेंस बनाते हुए हमें जो वाक्प्रचार दिया गया है उसका ही यूज हमें वाक्य में लिखना है. ओके मिस. ओके. और किसी को कुछ है पूछना है? स्क्रीनशॉट सबने लिए? फजील पूछो.
थँक्यू मॅडम, या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. या ठिकाणी माझं सेशन संपलेलं आहे. Yeah, thank you, ma'am. Thank you, Thank you. students.